मंडळी, येत्या मार्च महिन्यापासून मुंबईकरांना 10% पाणी कपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमधील पाणीसाठा हा वेगानं कमी होतोय आणि या 7 तलावांमध्ये मिळून सध्या केवळ 48% पाणीसाठा उरलाय। त्यामुळे भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा मिळावा अशी मागणी मुंबई महापालिका प्रशासनानं राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली आहे। राज्य सरकारनं ही मागणी मान्य न केल्यास मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधला राखीव साठा मिळून सध्या केवळ 48.95% पाणीसाठा जमा आहे। हा पाणीसाठा गेल्या 3 वर्षांमधील सर्वात कमी पाणीसाठा आहे। हा पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरणार नसल्यानं आत्तापासूनच 10% पाणी कपात करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 13 फेब्रुवारीपर्यंत शिल्लक असलेला पाणीसाठा किती होता तो पाहूया ग्राफिक्समधून। मुंबईच्या तलावांमधला शिल्लक पाणीसाठा मोडक सागर 48% पाणीसाठा मुंबईत 7ही तलावांमध्ये मिळू नये आणि त्यामुळे मुंबईत मार्च महिन्यापासून 10% पाणी कपात करावी लागण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या तलावांमधला शिल्लक पाणीसाठा मोडक सागर 42.72, तानसा 57.57, मध्य वैतरणा 48.77, भातसा 48.77, विहार 58.62 आणि तुळशी तलावात 58.84। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।